कुणाला काशी माझ्या लिंगाला सुरवतीच्या बाळाला सुरवतीच्या बाळाला माझ्या तांब्या जाळव देवाला तांब्या जाळ देवाला माझ्या अग्नीच्या वळवळाला साऱ्या विघ्न काळाला मग उभा राहिल्या जाग्याला हाळीव मारी कुणाला मग तवशी एवढ्या गावाला पांढरीच्या देवाला माझ्या काशी माझ्या लिंगाला काशी माझ्या लिंगाला मग हात या दोन्ही जोडून कटपळ सीधाला मग डोंगरावरल्या हारीला डोंगराच्या बारीला मग अवघड जाग्याला अवघड जाग्याला तुला जागा आलाय मनाला तीन गावच्या शिवला मग वारुळाच्या मकनाला वारुळाच्या मकनाला मग आरे वाडी रानाला खैऱ्या हिवऱ्या बनाला मग खैऱ्या हिवऱ्या बनाला गांजक सुदेवाला या निशाकुवर देवाला रायव नुरशिदाला व मुद्या माळिंग रायाला मुद्या माळिंग रायाला मग माळपाच्या सादाला माळपाच्या दादाला व जंबुनी करायाला जंबुनी करायाला कट्ट्यावरल्या हरीला कट्ट्यावरल्या हरीला व बाळ ब्रह्मचारीला कैलासाच्या संभाला काशी माझ्या लिंगाला काशी माझ्या लिंगाला व हात दोन्ही जोडवून मी हात जोडितो मी पाया पडितो माझ्या गुरुला वंदन करीतो मी हात जोडितो मी पाया पडितो माझ्या गुरुला वंदन करीतो मी पाया पडितो माझ्या गुरुला वंदन करीतो मी हात जोडितो मी पाया पडितो माझ्या बिरूला वंदन करीतो माझ्या गुरुला वंदन करीतो माझ्या बिरूला वंदन करीतो माझ्या गुरुला वंदन करीतो माझ्या बिरूला वंदन करीतो मी हात जोडितो मी पाया पडितो माझ्या गुरुला वंदन करीतो विमार्गाला धनगरी गाण्याला
भगताच्या वाड्याला गा भगताच्या वाड्याला हे देव बसलाय रंगाला हा देव बसलाय रंगाला हे गुरुचरण वंदून गा अनुषाच्या कुळीचा हे अनुषाच्या कुळीचा गणप बापू नावचा हे गुरु आमच्या संघाचा व निर्मळ मनाचा हे निर्मळ मनाचा गंगयाच्या पाण्याचा हे गंगयाच्या पाण्याचा मी विडा देतो मानाचा हे गुरुचरण वंदून जातो विमार्गाला पहिल्या सहती योगाला काय गा पार पूर्वी काळाला काय गा हे घडल्याली किरत काय गा घडल्याला प्रकार काय गा अन मंदनगिरी गावाला काय गा मंदनगिरी गावाला काय गा का माझी मायवा काय गा करंडी माझी लाडी व काय गा देह बोलायाला लागली सांगायाला लागल्या काशी माझ्या लिंगाला व कान बिरू देवाला देह वाड्यातल्या बाजूला सकाळच्या पाऱ्याला देह सकाळच्या पाऱ्याला व बोल लागली बोलायला ओ देवा अंतकरण द्यायला म्हणे विचारी केला देवा त्यावेळेला अन गंगा सुरावंतीनं देवा बाळ देवा त्यावेळेला सत्वाचा बाळ दिल्याला बाळ राजाचा गज झाला देवा कमायवन सांभाळ केला कन्या कामरतीला जिंकून आणलं तर मंदनगिरी गावाला हे कन्या कामरतीला जिंकून घेऊन आला होता कासलिंग बिराप्पा त्यावेळेला धर्माचा बंधू अखामायवा काय म्हणत होते त्यावेळेला मंदनगिरीला घेऊन आला त्यावेळेला अखामायवा धर्माची बहीण बोलत होती देवा ते कुणाला देव बाबा धर्माची बहीण देवाला लागली होती सांगायला भगवंताला काय लागली होती बोलायला हे देवा नवीन झालं लग्न तुमचं उभयताची जुडी वाड्यातल्या बाजूला बसा राजकथा राजगोष्टी करा मी जाती देवा मल्लप्रभा नदीला जाऊन सकाळच्या पाऱ्याला पाण्याचं घड घेऊन येते भरुशिना अख्खा त्यावेळेला बोलत होती त्यावेळेला आपल्या धर्माच्या बंधूला एवढं अक्काच बोलणं देवा ऐकलं ना त्यावेळेला काय केलं अख्खा मायवाना अक्का मायवाने विचार केला देवा मनाला अंतकरण द्यायला देवा त्यावेळेला लागली होती बोलायला न तिनं माडकाचा घातला पितांबर पदर कमरला खवलाया आणि त्यावेळेला संगतीला घडा घेऊन त्यावेळेला निघून चालली होती पाणी आणायला त्यावेळेला कशी चालली होती बाबा अक्का माझी या मायवा करडी माझी लाडी वा निघून त्या गेली निघून त्या गेली परबाया नदीला सकाळच्या पाऱ्याला पाणी देवाया भराईला पाणी देवा भराईला इकडं काही वजालया वाड्यातल्या बाजूला वाड्यातल्या बाजूला वाड्यातल्या बाजूला काशीलिंगया बिरापा कामाबाई रतीवा राजकथाया करता राजगोष्टी बोलता
बोल बोलताना वगा रागाला देवाला बोल लागला बोलायला बोलताना रागव रागाला या देवाला रागाला देवाला सिद्धराम बनसोडे याही दादानी गाव बाबळगाव ववीचं नादिक देवाचं भाविक जीवाला आनंद वाटून शिना त्या चाललेल्या मार्गाला 101 रुपये दिले घ्या भगवंताला दिले जसं भगवंताला दिलं असं भगवंताने त्या भक्ताला द्यावं जाईल तर जावं पाटीर उभा राहावं एवढंच सांगणं आमच्या वालगी मंडळीचं तसंच भालचंद्र नवलेगाव मुंडेवाडी ही देवाचं भाविक ववीचं नादिक जसं या भगवंताला देवा दिलं जसं भगवंताने त्यांना 5 हाताने द्यावं जाईल तर जावं पाटीर उभा राहावं एवढंच सांगणं आमच्या ववीकराचं तसं रमेश बुरकुल ग्रामपंचायतचे मेंबर याही भाविक भक्ताने निर्मळमानानं उदारांत करणानं जीवाला आनंद वाटू शना 101 रुपये देणगे भगवंताला पूर्ण आभार आहे आम्ही त्या बाहुळ भक्ताला तसंच कर्णाची मालकीन आमची बहीण इंदुमती बंडगर याही भाविक भक्ताने निर्मळमानानं उदारांत करणानं देव वाड्यातल्या बाजूला बसवून शिना चाललेली हरी जागरणाला 101 रुपये देणगी भगवंताला दिले जसं भगवंताला दिला असं भगवंतानं भक्ताला द्यावं जाईल तर जावं पाटीर उभा राहावं एवढंच सांगणं आमच्या 5 जण वालग्याचं सुरक्या विचारी केला मनाला अंतकरण द्यायला देवा मल्लप्रभा नदीला त्यावेळेला अखामायवा निघून गेली होती पाणी आणायला त्यावेळेला मल्लप्रभा नदीला देवा पाणी आणायला गेली आणि देवा त्यावेळेला राजकथा राजगोष्टी त्यावेळेला गंगा देव कासली बिराप्पा देवान कन्या कामरती करत होती वाड्यातल्या बाजूला कन्या कामरती आणि कासली बिराप्पा राजकथा त्यावेळेला बोलत होती बोलत असताना काय प्रकार घडला होता आपल्या राजवाड्याला देव बोलता बोलता कन्या कामरतीला म्हणत होता माझी आई आहे ना देवा तुझ्या बाज काय वाटुळ केलं एवढं माझ्या आई मला 5 दिवसाचा असताना माझ्यापासून पोरका केला आईपासून मला पोरका केलाय बोलत होता बोलता बोलता त्यावेळेला काय झालं होतं कासलिंग बिराप्पाला देव कासलिंग बिराप्पाला देवा राग आला न त्यावेळेला जाताना अक्का मायवा सांगून गेली ती देवाला देवा त्यावेळेला त्या चुलीवर दुधाचा डेराय दूध तापतय बाळा त्या मांजराला लक्ष ठेव मांजराला लक्ष ठेवायला लागलं होतं त्यावेळेला हे पाणी घेऊन येतो म्हणून त्याला निघून गेली होती अख्खा मायवा त्याला नदीला त्या पाठीमागल्या बाजूला कासलिंग बिराप्पाने राजहंस मांजराला लक्ष ठेव म्हणताना एकदा सोडून 2दा मांजर हाणलं तरी बी देवा त्यानं मांजरानं दुधाच्या डेऱ्यात तोंड घातलायला हे मांजर त्यावेळेला राजहंस मांजर त्यावेळेला दुधामध्ये त्यावेळेला तोंड घातलं त्यावेळेला काय केलं कासलिंग बिराप्पानं हे देव कासलिंग बिराप्पाला देवा राग आला देवानं येत मारला आका मायवाच राजहंस मांजर देवा त्यावेळेला गत प्राण धरणी मातला हुयाला धरणी मातेला त्यावेळेला गत प्राण झालं होतं कासलिंग बिराप्पानं येत मारल्या क्षणी त्यावेळेला धरणीला पडला होता विसरू नको रे आई बापाला विसरू नको रे आई बापाला जिजबिली जानी काया काया जिजवुनी तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया
पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया जन उभं राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला देह जातू अवी मार्गाला गाव बी सुटल्या जाग्याला ववी सुटल्या माग्याला ववी सुटल्या जाग्यानं झाला सैला गत प्राण झालं होतं बाळ त्यावेळेला राजहंस मांजर त्यावेळेला धरणीला पडलं होतं यमल बरबा नदीला देवा त्यावेळेला पाण्याचं घड घेऊन न्यारीच्या टायमाला अक्का मायवा निघून आली असायला पाण्याचा घडा घेऊन अख्खा मायवा राजवाड्याला महागारी परत आली होती सुरक्या त्या वेळेला काय केलं होतं तांब्या भरून दिला होता आपल्या धर्माच्या बंधूला तांब्या भरून दिला देव जेवायला न्याहारीच्या टायमाला दह्याभाताच्या न्याहारीला देव बोलवला देव त्यावेळेला जेवायला बोलवला देव जेवण करत असताना विचार पडला होता अख्खा मायवाला काय विचार पडला होता बाबा रोज माझा देव जेवताना राजहंस मांजर ताटाच्या कडेने फिरते आज मांजर काही ना म्हणून विचार पडला होता अख्खा मायवा बोलत होती धर्माच्या बंधूला काय लागली होती अक्का मायवाला विचार पडला देवाना अक्का मायवा बोलतीया देव कासले बिरापाला देवा राजहंस मांजर दिसना मांजर कुठे गेला साईला मांजर कुठे गेलं बाबा त्यावेळेला जेवण करत असताना मांजर त्यावेळेला फिरत होतं ते मांजर दिसना मला एवढा शब्द ऐकला देवा अक्का जाण देव कासले बिरापा लागला होता बोलायला देव कासरी बिरापा लागला होता बोलायला अख्खा मायवाला सांगत होता आपल्या हा काय एकदा सोडून दोनदा तोंड घातलं माझ्या हातनं देवा त्यावेळेला येत मारला आणि ते मांजर धरणी माताला गत प्राण झाला का धरणी माताला गत प्राण झालाय तुझा मांजर त्यावेळेला एवढा शब्द ऐकला देवा त्यावेळेला अक्का मायवाला विचार पडला असायला देवा त्या वेळेला अख्खा मायवाला विचार पडला होता दुःख झालं होतं जीवाला त्यावेळेला काय म्हणत होती रागा क्रोधानं दाटली होती अख्खा मायवा त्या वेळेला वाईट वाटलं जीवाला पाणी आलं या डोळ्याला काय करू रे करमाला काय करू रे करमाला काय करू रे करमाला काय करू रे करमाला कर्मा आपल्या गतीला कर्मा आपल्या गतीला आपल्या गतीला कर्मा आपल्या गतीला का माझ्या या माईला करंड्या माझ्या या लाडीला वाईट वाटेल जीवाला वाईट वाटेल जीवाला वाईट वाटल जीवाला वाईट वाटल जीवाला बोला या लागली सांगा या लागल्या बोलायला या लागली सांगायला या लागले धर्माच्या या बंधूला धर्माच्या या बंधूला तान्या माझ्या देवाला व तान्या माझ्या व तान्या माझ्या देवाला व तान्या तान्या माझ्या देवाला व तान्या माझ्या व तान्या माझ्या देवाला व तान्या माझ्या व काशीला त्या गेला याव काशीला त्याव पाप नाही फिटाया रे पाप नाही वा काशीला या गेला याव काशीला त्या पाप नाही पीठ जव पाप नाही वा तुर्किया अक्का मायवाने शब्द ऐकला ना अक्का मायवा लागली होती बोलायला अख्खा मायवा लागली होती काय सांगायला कासरिक बिराप्पाला बोलत होती बाबा अक्का मायवाला वाईट वाटत होता गंगा जमुना डोळ्याला देवा तुझ्या आधी घावलेली पहिली शिकार माझं राजहंस मांजर असायला राजहंस मांजर माझं लाडकं मांजर होतं त्यावेळेला तू मांजर माझं मारलंय त्यावेळेला काय झालं आणि तू पुन्हा घावलेला माझा धर्माचा बंधू एवढ्या बाबा लागली होती अख्खा मायवा बोलायला आपल्या धर्माच्या बंधूला नको ती शब्द त्यावेळेला बोलत असताना त्यावेळेला विचार पडला होता
म्हणाला. अंतकरण द्यायला विचारी केला अक्का मायवा बोलती या धर्माच्या बंधूला काशीला गेलं तर तुला पाप फेटायचं नाही, 7 डुया पाप फेटायचं नाही. हा हा आणि जर तुला पाप फेडायचं असेल तर काय करावं लागल? काय करावं लागल बाबा त्या पुढल्या बाजूला? नको नको मना गुंतो माया जाळा, हे नको नको मना गुंतो माया जाळा, हे माया याचा पासा नाही निघायाचा, हे माया याचा पासा नाही निघायाचा, हे आला याव काळ ग्रासावयाला, आला याव काळ देवा ग्रासावयाला, हे आला याव काळ ग्रासावयाला, आला याव काळ देवा ग्रासावयाला, हे काळायाची ओढे पडली जीवावरा, हे काळायाची उडी पडली जीवावरा, हे ह्याला कोण सोडविना माय बाप, 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 हे पाटताय भाव पाटची बहिणा, हे पाटताय भाव पाटची बहिणा, हे शेजयाची कामिना दूर राई, शेजयाची कामिना दूर राया, हे शेजयाची कामिना दूर राई, शेजयाची कामिना दूर राया, हे निर्वाणीच्या वेळा नाही मला कोणा, हे संकटाच्या टाईमा नाही मला कोणा, हे परमेश्वराशिवाय सोडविना, परमेश्वराशिवाय सोडविना, हे परमेश्वराशिवाय सोडविना, परमेश्वराशिवाय सोडविना, हे पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, हे पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, हे जाऊ त्याच्या वंशात तेव्हा कळे, जाऊ त्याच्या वंशात तेव्हा कळे, हे जाऊ त्याच्या वंशात तेव्हा कळे, जाऊ त्याच्या वंशात तेव्हा कळे, अक्का मायावाला विचार पडला होता काशीला गेलं तर पाय फेटायचं नाही, असं तेवढा राजवंश माझा मांजर मारलाय तेवढा तुला काशीला गेलं तर पाप फिटायचं नाही. एवढा ऐकून भगवंत काय देव कसले बेरापाला म्हणत होती आज मांजराला मारलं तुला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला, तुला कापसाच्या बोळ्यानं दूध पाजलं, तुला हाताच्या बोटानं लोणी भरवलं, लहानाचा तेवढा थोर केला भगवंता तुला त्यावेळेला. आज मांजरावर बाई मांजर आला उद्या आम्हाला मारशील तेव्हा त्यावेळेला तू निघून जावं देवा. तुझी आई चंदनगिरीला साईला, तुझी आई चंदनगिरीला म्हणून तेवढा रागा वैतागाना अख्खा मायवा बोलत जा तुझ्या आईला विचार. हा हा मांजर मारले आई पाप कशाने फेडायचं. एवढ्या बाबा जाऊन विचार म्हटल्यानंतर विचार केला होता काश्री भगवंताना. देवा काश्री भगवंतानं विचार केला कन्या कामरतीला संगती घ्यायला. कन्या कामरतीला संगतीला घेतला आणि निघून चालला होता भगवंत बाबा तेवढा. निघून त्या या चालेला मार्गाला या लागला
चंदनगिरी या गावाला चंदनगिरी या गावाला चंदनगिरी या गावाला आपल्या देवा अंतकरण द्यायला विचार केला देवा त्यावेळेला गंगा सुरावंतीच्या जवळ देवा चंदनगिरीला आहा. आणि त्या जळ देवा प्रकार काय घडलेला चंदनगिरी गावाला जामचे ना सतीश तुकाराम अनुषे याही कांबळेच्या पुजाऱ्यानं भंडाऱ्याच्या हातानं 5 बोटानं चाललेल्या मार्गाला 101 रुपये देणग्या भगवंताला दिले जसं भगवंताला दिला असं भगवंताने भक्ताला द्यावं जाईल तर जावं पाटीर उभा राहावा एवढं सांगणं आमच्या वैविकाराचं देवानं काय केलं देवा आपल्या कन्या कामरतीला संगती घेतलं होतं आणि चंदनगिरीला देवा गंगा सुरावंतीच्या जवळ गेला आणि त्या जळ देवाच्या जवळ जाऊन त्या वेळेला देव लागला होता बोलायला काय बाबा या चंदनगिरी जा गेला देवान जाऊन शिना गंगा सुरावंतीला आई म्हणताना गंगा सुरावंतीला देवा विचार पडला मनाला आणि त्या जळ बाबा ही भगवंत देव मंत्र लागला होता आपल्या माथ्याला गंगा सुरावंतीला बोलायला आय आय म्हणताना शब्द ऐकला आणि विचार पडला होता गंगा सुरावंतीला कोणाला आय म्हणतो बाळा 5 दिवसाचा असताना देवा माझं बाळ माझ्यापासून पोरक झालं रडून माझं डोळं गेलं आणि एवढे मंत्र देवा गंगा सुरावंती विचार लागली होती करायला मनाला आणि त्या वेळेला भगवंत लागला होता आई म्हणायला हे खरंच मी आहे तुझा बाळा साईला असा देवका बिराप्पा लागला होता गंगा सुरावंतीला खुना पटवायला आणि काय लागला होता देव मंत्र बाबा सांगायला गंगा सुरावंतीला आपल्या माताला गंगा सुरावंतीला एवढं बोलताना गंगा सुरावंती देवाला म्हणत होती देवा खरं जर 7वाचा बाळ असतील तर माझ्या मांडीवर 5 दिवसाचा हुचील माझा पाना पिचील आणि एवढं मंत्र गंगा सुरावंती सांगितलं होतं देवाला आणि काय प्रकार घडलेला त्याच वेळेला बाबा आईची माया देवा कधी तुटायची नाही देवा त्यावेळेला आईची माया कधी देवा सुटायची नाही आणि म्हणताना बाबा काय प्रकार घडलेला तेवढ्या वेळेला बाबा हो आईनं 9 महिने 9 दिवस उदराला वागवलं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं रजाचा गज केला 18 महिने दूध पाजलं आणि त्या जळ देवा काय प्रकार घडला होता 5 दिवसाचं मंत्र देव बाळ मंत्र होते म्हणताना आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोरा काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळप त्या उन्हात आणि रकरग त्या रानात शबास शबास अन राहिलीच तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी गळतीला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नभातील चांदणी तू ग चंद्राची कोरा अन शीतळ तुझी छाया मला हवी जीवन भारा तुझ्या शीतळ छायेमध्ये उभा आयुष्यही गेला आई देवा पाशी मी ग खरं तुला मानितो आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार सोलापूर
तावसी गावा शवशाहीर अन आईचे कवन गातो शाहीर काशलिंग नावा हा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अरे समजून उमजून वेड्या होऊ नको विचारी बंधन तो प्यार का बंधन जन्मो का संगम आई माझी मायचा सागर तिला तिने जीवना कर स्वंभरान मांडल सुंभयारान मांडल जातू माझ्या वाटला ववी सुटल्या जाग्याला सुंदरानो मांडला सुयारानो मांडला जातू माझ्या वाटला ववी सुटल्या जाग्याला चंदनगिरी गावाला चंदनगिरी गावाला देव माझा बोल तू देवर माझा सांगतो चंदनगिरी गावाला चंदनगिरी गावाला देव माझा बोल तू देव माझा सांगतो अन वाड्यातल्या बाजूला ताना माझा बिरापा ताना माझा बिरापा वाड्यातल्या बाजूला वाड्यातल्या बाजूला ताना माझा वीरापा ताना माझा वीरापा पाच दिसा बाळव पाना लागलंय पियाला पाना लागलंय पियाला पाच वर्ष बाळव पाच दिस बाळव पाना लागला पियाला पाना लागला हो पियाला सुरकिया गंगासुरावंतीनं देवकाशने बिराप्पाला जर माझा खरंच 7वाचा बाळ असतील तर 5 दिवसाचा हुचील माझ्या मांडीवर माझा बसून पाना पिचील आणि त्या जेव्हा बाबा सांगितलेल्या नियमाप्रमाणे देवानं काय केलं होता देवा एवढा गंगासुरावंतीचा ऐकला असायला विचार पडला देवकासने बिराप्पाला देवकासने बिराप्पा देवा 5 दिवसाचं तान बाळ झाला असायला आणि दान बाळ मात्र झालं होतं त्या जेवढा गंगाचुरावंतीच्या देवा मांडीवर मात्र बाबा बसलेला गंगासुरावंतीच्या मांडीवर बसलो तर 5 दिवसाचा देवकासने बिराप्पा देवा पाना लागलो होतं प्यायला पाना पिता पिता पोट लागलो होतं भरायला पोट भरताना देवा त्यानं आनंदाच्या भरात हात फिरवला हात लागला होता डोळ्याला गंगासुरावंतीच्या आणि तेवढ्या वेळेला बाबा रडून रडून शिरा ही डोळे मात्र गेले होतं गंगाचुरावंतीचे ते हात थटले बरोबर भगवंताचा देवा तसं गंगासुरावंतीच्या देवा त्यावेळेला रडून डोळे गेलेलं तिचं पडदा तुटायला आणि गंगासुरावंतीला दिसायला लागलं आणि त्या वेळेला बाबा गंगाचुरावंतीला दिसायला लागलं होतं बाळाला मात्र भगवंताला बघितलं होतं गंगाचुरावंतीनं देवा आपल्या पोटच्या बाळाला बघायला विचार पडला देवा आनंदाच्या भरात गंगासुरावंतीला आणि गंगाचुरावंतीला आनंदाच्या भरात देवा आनंद झाला होता त्या आनंदाच्या भरात गंगाचुरावंती काय लागली होती बोलायला तसंच पार्वती बापूराव वगैरे हे आमच्या हातानं जीवाला आनंद वाटून शिना चाललेल्या मार्गाला 101 रुपये देऊन घ्या भगवंताला दिलं जसं भगवंताला दिलं असं भगवंताने त्या भक्ताला द्यावं जाईल तर जावं पाटीर उभा राहावं एवढंच सांगणं आमच्या वैविकाराचं तसंच शिवाजी सलगर गाव काशीगाव या भाऊजींना जीवाला आनंद वाटून शिना चाललेल्या मार्गाला 101 रुपये देणगे भगवंताला पूर्ण आभारी आम्ही त्या भाऊळ भक्ताला तसंच सुनीता राऊत गाव पुणे याही आमच्या बहिणीनं जीवाला आनंद वाटून शिना चाललेल्या मार्गाला 101 रुपये देणगी भगवंताला दिलं जसं भगवंताला दिलं असं भगवंतानं त्या भक्तांना द्यावं जाईल तर जावं पाटीर उभा राहावं एवढंच सांगणं आमच्या वैविकाराचं सुरकिया विचारी केला मनाला देवा गंगासुरावंतीच्या डोळ्याला देवा त्यावेळेला हात लागायला गंगासुरावंतीला लागलो होतं दिसायला आनंद झालता तिच्या जीवाला आणि त्या जळ देवानंदाच्या भरात गंगासुरावंती देवाला आपल्या भगवंताला काय लागली होती बोलायला देवा बाळाला देवा डोळं भरून
मारून बघायला देवा त्यावेळेला बाळाचं आलं बल घेतीया गंगा सुरावंती बाळाचं मुख घेतीया आणि तेवढ्या वेळेत देवा बाळ कवटाळे तिच्या बाळाला देवा आपल्या जवळ घेतीया आणि त्याच वेळा बाबा देव लागला होता बोलायला बाबा ही निघून वही मंत्र गेले म्हणताना संसारात सुख नाही हुशारी धन कोणाचे गण गोत्र कोणाचे घर कोणाचे गण गोत्र कोणाचे घर कोणाचे गण गोत्रे कोणाचे घर कोणाचे गण गोत्रे कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धार कोणाचे गण गोत्र कोणाचे घरा हे सर्व म्हणती माझ माझ मीच आहे करता सुटकी सारखा उडून जाशील कोणी नाही धरता जैसे केले कर्म तू एकटाच भर कोणाचे गण गोत्र कोणाचे घरा कोणाचे गण गोत्र कोणाचे घर कोणाचे गण गोत्र कोणाचे घर कुणाचा चुलता काका कुणाचा मामा अरे बायकोच गण गोत्र काही नाही कामा कुणाचा चुलता काका कुणाचा मामा बायकोच गण गोत्र काही नाही कामा मोठे मोठे घसरून गेले थरावर थर कोणाचे गण गोत्र कोणाचे घर कोणाचे गण गोत्रे कोणाचे घर कोणाचे गण गोत्रे कोणाचे घर कोणाचे गण गोत्र कोणाचे घरा कोणाचे गण गोत्र कोणाचे घरा कोणाचे गण गोत्रे कोणाचे घर कोणाचे गण गोत्रे कोणाचे घर हे धन संपदा ये जवळ जमले का सारे अरे संकटाची वेळ येता उरावर मारे स्वार्थ लोभ माया सारी जावी वरवर कोणाचे गण गोत्र कोणाचे घर कोणाचे गण गोत्र कोणाचे घर कोणाचे गण गोत्र कोणाचे घर हे कोणाचे गण गोत्र कोणाचे घर कोणाचे गण गोत्र कोणाचे घरा हे रूप जरी झाले अमर तुला झाला भ्रम काशीलिंगाचं पायदर सत्य कळेल मरम शाहीर काशीलिंग सांगे देव सेवा कर कोणाचे गण गोत्र कोणाचे घर हे कोणाचे गण गोत्र कोणाचे घरा कोणाचे गण गोत्र कोणाचे घरा डोल्या माझ्या डिंबाड्या श्रुती माझ्या स्वगाड्या स्वगाड्या हे चंदनगिरी गावाला गावाला चंदनगिरी गावाला गावाला हे गंगा सुरावंतीला वंतीला आनंद झाला जीवाला जीवाला हे बोलायाला लागली वा सांगायला लागली
एवढं मला बोलावा हे बाळव लागलंय बोलायला आपल्या त्या आईला आपल्या त्या मातला आपल्या त्या मातला सुरकिया विचार केला मला अंतकरण द्यायला द्यावा त्यावेळेला आनंदाच्या भरात गंगासुरावंती विचारत होती बाळा एवढ्या दिवस कुठं होता तू आणि त्या जेव्हा बाबा देवाला लागली होती मंत्र बोलायला तसंच कारणाचे मालक संतोष वसंत बंडगरी आमच्या भाच्यानं आजूळचा देव आपल्या वाड्यातल्या बाजूला बसवून शिना चाललेल्या हरिजागरणाला 201 रुपये दिलग्या भगवंताला दिलं जसं भगवंताला दिला असं भगवंतानं भक्ताला द्यावं जाईल तर जावं पाटील उभा राहावं एवढंच सांगणं आमच्या वयुकाराचं तसंच आनंदा सुखदेव आशबे पाटील देवाचं मानकरी याही भाविक भक्ताने निर्ममानं उदारांत करणानं जीवाला आनंद वाटून शिना चाललेल्या मार्गाला 101 रुपये दिलग्या भगवंताला दिलं जसं भगवंताला दिला असं भगवंतानं त्या भक्ताला द्यावं जाईल तर जावं पाटील उभा राहावं सुरकिया विचार पडला जेव्हा आई विचारत होती गंगासुरावंती त्यावेळेला एवढ्या दिवस कुठं होता त्यावेळेला देव कासले बिराप्पा लागला होता सांगायला देव कासली बिराप्पा लागला होता सांगायला धर्माची बहीण त्यावेळेला अख्खा मायवानं माझा सांभाळ केला त्यावेळेला सांगत होता काय सांगावं तुला या त्यावेळेला मला 5 दिवसाचा असताना नेऊन देवा वटक्या झाडाला माझा पाळणा बांधायला वटक्या झाडाला पाळणा बांधला होता माझा त्यावेळेला जंगलाच्या ठिकाणी त्यावेळेला विचार केला होता भगवंतानं त्यावेळेला श्री शंकरानं देवा त्यावेळेला मला छत्रछाया आतापर्यंत दिली अक्का मायवानं देवा त्यावेळेला मला नेहलं लहानाचा थोर केला राजाचा गज केला हाताच्या देवा बोटानं लोणी भरवलं कापसाच्या बोळ्यानं दूध पाजला लहानाचा मोठा केलाय माझा त्यावेळेला अख्खा मायवाचा सांगून त्यावेळेला आपल्या धर्माची बहीण त्यावेळेला लहानाचं थोर केलं राजाचा गज केला मी आता मोठा झालो लग्न केलं तुझ्यासाठी देवा माझ्या हातनं तिथं काय केलं या माझा राजहंस मांजर अख्खा मायवाचं गतप्राण झाले या राजहंस मांजर माझ्या हातनं गतप्राण झालं त्यावेळेला अख्खा मायवा मला लागली होती बोलायला काय लागली होती सांगायला बाबा काशीला गेलं तर पाय फेटत नाही जर पाय फेडायचा असेल तर तुझी आई चंदनगिरीला आई पशी जा आणि आईला विचार एवढंच मला सांगितलं आणि मी त्यावेळेला निघून आलोय तुझ्या भेटीला तुला विचारायला त्यावेळेला काही सांगावं देवा मी काय ऐकावं तू बाळा तुझा बाप बसलाय परसदाराला तुझा बाप बसलाय परसदाराला त्यावेळेला ब्रह्मदेव त्या ठिकाणी बाबा जाऊन देवा बाळ ब्रह्मदेवाला विचार देवा मांजर मारले या काशीला गेलं तर पाप पिटत नाही काय करावं लागल एवढं बाबा ऐकून घेतलं होतं धर्माचा भाव त्यावेळेला निघून आला कासली बिराप्पा आपल्या ब्रह्मदेवाला बापाला विचारायला काशीलिंग देवा निघून चालला जाता भार जाताना जाता भारव जाता भार जाताना जाता भारव परसया दाराला परसदाराला परसया दाराला परसदाराला जाऊन त्यानं काय केलं या बोलायाला लागला सांगायाला व बोलायाला लागला सांगायाला व बोलायाला लागला सांगायाला व बोलायाला लागला सांगायाला व ओ सुरखिया तनाळे गावचे मधुकर मोठे शाहीर याही भाई भक्ताने निर्मळ मोठा
निर्मळ मनानं चाललेल्या मार्गाला 51 रुपये देणगे भगवंताला पूर्ण आभारी आम्ही त्या बाहुळ भक्ताला. जसे या भगवंताला दिला असं भगवंतानं भक्ताला द्यावं. जाईल तर जावं पाटीर उभा राहावं एवढंच सांगणं आमच्या वयोकराचं. देव कासले बिराप्पा निघून गेलता परसदाराला जाऊन द्यावा. त्यावेळेला बाळब्रह्म देवाला विचारत होता माझ्या हातनं द्यावा. त्यावेळेला एक घडून ती गोष्ट घडली. राजहंस मांजर अख्खा मायवाचं गतप्राण झाले. चित्री चूर्णगराला अख्खा मायवाचं मांजर माझ्या हातनं गतप्राण झाले. अन मायवा तर म्हणतीय देवा काशीला गेलं तर पाप फिटत नाही म्हणून देवा मी तुमच्या जवळ आलूया. सांगा म्हणताना बाळब्रह्मदेव लागला होता बोलायला. कसं पाप फिटल त्यावेळेला विचारायला आला होता त्या ठिकाणाला. देव कासले बिराप्पाला सांगत होता करी कानूर शिदाजा तुला काय करावं. करी हाप वालू घालावा लागल. करी कानूर शी तुझ्या ध्यायला गुरु करावा लागल. रेवणशी रेवणशिदाचा वालू घालावा लागल म्हणत होता त्या ठिकाणाला. काय सांगत होता त्या पुढल्या बाजूला. एवढं देवा त्याने विचार केला मनाला अंतकरण द्यायला निघून कुठं आला. कुठं आला बाबा निघून. न सुंबरानू मांडले सुंबरानू मांडला. न काही त्यानं केलं या काही त्यानं केलं या. न दारी मांडव घातला दारी मांडव घातला. अन करी कानूर शिदाचा रेवण त्या शिदाचा. अन हाप देवा घालाव मनी केलाय विचार. अन एवढ्याच वेळात आटू झालाय कुणाचा. लाडक्याच्या बहिणीला लाडक्याच्या बहिणीला. अक्का माझी मायावा करडी माझी लाडीवा. अन बोलावन घ्यावा बोलावून घ्यावा. अन काही त्यानं केलं या काही त्यानं केलं या. अन देवगिरी बाप्पाना देवगिरी बाप्पाना. अन देवगिरी बाप्पाना देवगिरी बाप्पाना. हो देवा काय झालं. देव कासले बिराप्पाने देवा रेवणसिदाला गुरु घेतला होता. कानमंत्र घेतला अनुग्रह घेतला त्याची दीक्षा घेतली. आणि काय केलं होतं त्यावेळेला. या देवाचा जर वालू घालायचा असेल तर देवा त्याला देवा काय करावं लागल. दारी मांडव थाटावा लागल. दारी मांडव थाटावा लागल म्हणून त्यावेळेला भगवंतानं कासलिंग जर दारी मांडव घातला हा हा तर त्या मांडवात कारणाला बहीण असली तर शोभा आहे. बरोबर आहे. रुसलेला बहिणी बोलवावा. देव कासले बिराप्पाला देवा त्यावेळेला आट्टू झाला आणि आठवणीनं त्यानं काय केलं देवगिरी बाप्पानाला त्यावेळेला हकाळी मारली. देवगिरी बाप्पाला हकाळी मारून बोलावून घेतलं त्या ठिकाणाला. आपली धर्माची बहीण त्यावेळेला काय करायचं आपल्या कारणाला बोलवायची धर्माच्या बहिणीला म्हणून त्यानं देवगिरी बाप्पानाला निरोप सांगितला ना माझ्या रुसलेल्या बहिणी माझ्या कारणाला बोलव. म्हणून त्यावेळेला देवगिरी बाप्पाना बाबा निघून गेला होता त्या ठिकाणाला. न सुंबरानू मांडल सुंबरानू मांडला. हे दिल्या नियमाप्रमाणे टाइम गेलाय संपूर्ण. हे बारी जाऊ दे दुसऱ्याला शायर व विकाराला. हे थोडं थोडं गाऊया रामरात काढूया. अन ढोल्या माझ्या डिंबाड्या थाप मार जाडूना.